गरज काय? काय झालं, इमानदारीनं काही भेटत नाही. हम्म, मेहनत करान तर घाटाच घाटा आहे, हम्म, पण बेमानीचे मार्ग लोक स्वीकारतात. हम्म, तुम्ही प्रत्येक गावात फिरा, जो देशी दारूचा धंदा करतं, हम्म, दारू विकतं, त्याच्या बिल्डिंगा झालेल्या आहे. हम्म, 4-4 मजली बिल्डिंगा दिसतं. हम्म, म्हणजे त्याची खायची सोय नव्हती, पण अवैधरित्या दारू विकणारा गावातला माणूस हम्म, 80-80 हजाराचा सोफा घेऊन मस्त गावात राजकारणही करतं हम्म, आणि देशी दारूचा धंदाही करतं. हम्म, फार व्यवस्थित, म्हणजे ही मानसिकता आहे आणि लुटीचं एक नवीन तंत्र तुमच्या हाती मोबाईलमध्ये दिलेलं आहे. हम्म, हे राज्यकर्त्याला समजलं पाहिजे. हम्म, कारण मेहनत करून आमच्या हाती येतं तरी काय. हम्म, तुम्ही सांगा, अजूनही एमआरजेच्या मजुराले 8 महिन्यापासून त्यांचा पगार भेटला नाही. पगार म्हणजे रोजंदारी भेटली. बरोबर आहे. मग इमानदारीनं जगणं या देशात कठीण झालं. हम्म, कष्ट अधिक करान तर मरान. हम्म, आणि मग तो असे सगळं पाहत राहतं. गावात एखादा तलाठी आला हम्म, का तो दुसऱ्या दिवशी कारच घेऊन येतो. हो, दुसऱ्या वर्षी. हम्म, 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 पहिल्या वर्षी फक्त तो गाडीनं येतं, दुसऱ्या वर्षी कारनं घेऊन येतं. हम्म. आणि आम्ही 5-5 एकरात मेहनत करून करून असली नसल्या म्हशी काय जनावरं विकून चालवावं लागतं. हम्म. या देशामध्ये राहिलं काय मेहनत करणारा? कष्ट करणाऱ्याच्या हाती काय ते सांगा ना मला. हम्म, कोणता कष्ट करणारा सुखी आहे, श्रीमंत आहे, सांगा बरं. हम्म, काय त्याला भेटलं तुम्ही दिलं? व्यवस्थित लुटीतून लूट, हे सरळ व्यवस्थित. तुम्ही सांगा, 9,000 कोटी टॅक्स भेटला. हम्म. या पोलीस अधिकाऱ्यानं किती पैसे खाल्ले, मंत्र्यानं किती खाल्ले, याच्या घरात किती गेले, त्या तेंडुलकरच्या घरात किती गेले, त्या हिरोचे जे जाहिरात करतात त्या अभिनेत्याच्या घरीत किती गेले. हो. काढा ना तो आकडा. कोणाचे पैसे? हम्म. अत्यंत मेहनत करून, ज्यांचे लचके तोडून हम्म. तुम्ही जे पैसे कमावताय, याची थोडी लाज वाटली पाहिजे हो आम्हाला. खरं. ह्या अशा गोष्टी थांबवल्या पाहिजे आम्ही. बच्चू बोलून कडूजी, थोडं तुमच्या चालतं. भावना तुम्ही आता म्हणजे जेवढं हे मांडलेलं आहे ते तुम्ही सगळा समाज विधिमंडळातल्या छत्रपती चर्चेचं असताना सार सांगावं इतकं कडेलोट तुम्ही केला स्पष्टपणे असता. सांगितलेलं आहे. आणि मी हाच तुमचाच मुद्दा घेऊन मी या चर्चेचा शेवट करायला मी पाशा पटेलांकडे जातो. पाशा पटेलजी, ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती आहे आणि आधीच काय कमी पाचवीला पोचलेल्या गोष्टी आहेत की आता हे पुन्हा ऑनलाईन गेमिंगचं व्यसन आहे. त्यामध्ये काय होतं ते सुद्धा बघतोय. अडचण अशी की असं काहीतरी दारू पिणारा नवरा किंवा दारू पिणारा कोणी काय घरातला कोणी पुरुष असेल तो दिसतो की ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहेत, त्याला रोखलं पाहिजे. मोबाईल घेऊन कोपऱ्यात बसलेला किंवा कॉलेजला सांगून जाणारा नंतर कुठेतरी खेळत बसला असेल, मुलगा चौकामध्ये खेळत असतील किंवा काय करत असतील, सगळं